माझ्या मुलीला सिकल सेल हा प्रॉब्लेम झाला. जेव्हा तिला झाला ती 5 वर्षाची होती. नंतर मी माझ्या मैत्रिणीला फोन केला. मी तिला विचारलं, की म्हणजे यावर काय उपाय होऊ शकतो? तर ती डॉक्टरांकडे आलेली होती नटराज म्हणजे क्लिनिकला आयुर्वेदिक चौधरी सरांकडे. आणि मग आम्ही तिथे जेव्हा गेलो, तेव्हा आम्हाला म्हणजे पहिल्यांदाच खूप व्हॉमिटिंग आणि तिला त्रास व्हायला लागला. जेव्हा औषध घेतलं, तेव्हा तिला खूप रिलीफ वाटलं. ती 5 वर्षाची असल्यामुळे मग तिच्या ग्रोथमध्ये पण म्हणजे काही प्रॉब्लेम आलेला नाही. छान वाढ झाली आणि तिला नंतर कधी प्रॉब्लेम पण आला नाही. जसं इतर सिकल सेल व्यक्तीला रक्त देण्याचा वगैरे प्रॉब्लेम होतो, अॅनिमियाचा प्रॉब्लेम होतो, तसं तिला आला नाही. हे स्वाभाविक आहे, की जेव्हा मुलं अशी असतात, तेव्हा त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. जनरली आपण सुदृढ जरी असलो तरी आपल्याला इथे खानपान पाहावंच लागतं. त्यापेक्षा थोडं जास्त लक्ष दिलं, की यांना काही प्रॉब्लेम येत नाही आणि मी अनेकांना सांगितलं माझ्या मैत्रिणींना वगैरे, जर असं काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नॉर्मली लाईफ जगू शकता. तुम्ही या डॉक्टरांकडे जा चौधरी सरांकडे, जे चंद्रपूरला नटराज क्लिनिक म्हणून आहे आणि ते छोट्या बाजारमध्ये आहे. आता नागपूरला शिफ्ट झालेला आहे. तुकडोजी चौकामध्ये कॅन्सर हॉस्पिटलच्या समोर. आता तुमची मुलगी किती वर्षाची आहे? आता ती 16 वर्षाची आहे. 5 वर्षाची हो. होती तेव्हा 10वीला म्हणजे आता क्लासेस हे ते एक्झर्शन झालं, पण तिला पर्सेंटेज पण चांगले मिळाले आणि चांगली हेल्थ आहे, सगळं नीट आहे. जो किती वर्षाची ट्रीटमेंट घेतली होती तेव्हा? 1.5 वर्षाची घेतलेली होती. त्याच्यानंतर काही त्रास नाही झाला नाही, आतापर्यंत? नाही, नाही. म्हणजे काही त्रास नाही. 10-12 वर्ष हां. झाली. काही त्रास नाही झालेला आहे. ना की तुम्ही आयुर्वेदाकडे जास्त लक्ष द्या आणि ह्या ट्रीटमेंटसाठी तरी नटराज क्लिनिकला नक्की भेट द्या. ते नागपूरला शिफ्ट झालेले आहेत आणि आपण त्यांचा त्रास पाहू शकत नाही, पण त्या ट्रीटमेंटमुळे बरंच रिलीफ होते आणि मुलींचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. असं काही म्हणजे जसं आता माझी मैत्रीण आहे, तिला मुलगा पण झालेला आहे आता. म्हणजे नंतरही काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे एवढा विचार करण्यापेक्षा तुम्ही ट्रीटमेंट केलेली केव्हाही चांगली.